कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीच्या त्या घनदाट झाडीत वसलेलं एक छोटं गाव. याच गावात भैरू नावाचा एक मांत्रिक राहायचा. गळ्यात लिंबू मिरचीच्या माळा आणि कपाळाला शेंदूर फासून हा भैरू स्वतःला मोठा सिद्धपुरुष म्हणून घ्यायचा. पण त्याचं खरं काम काय, तर गरिबांच्या अज्ञानाचा फायदा घेणं. तो लोकांना म्हणायचा, अरे तुझ्या घरात सोन्याचा हंडा गाडलेला हाय, पण त्यावर हाडळणीचा पहारा हाय. जर ते सोनं पाहिजे असेल तर बकरं बळी द्यावं लागेल आणि मला मोठी दक्षिणा द्यावी लागेल. सोन्याच्या लोभापायी गरीब शेतकरी कर्ज काढून भैरूचे खिसे भरायचे. एका दिवशी बाळूमामा आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन त्याच परिसरात मुक्कामाला आले. मामांना भैरूच्या या लुटीची खबर लागली. अंतर्ज्ञानी मामांचे डोळे रागाने लाल झाले. मामांनी भैरूला समोर बोलावलं आणि कडाडले, काय रे भैर्या, गरिबांना लुटून लय धन मिळवतोस वय? चल, आज तुझं नशीब मीच उघडतो. मामांनी एका जुन्या वडाच्या झाडाखाली खड्डा खणायला सांगितला. भैरूला वाटलं आज मामांच्या कृपेने खरोखरच सोन्याचा हंडा मिळणार. तो मोठ्या उत्साहात खड्डा खोदायला लागला. खोदता खोदता खाली एक तांब्याचा जुना हंडा दिसला. भैरूचे डोळे चमकले. त्याने हौसेने हंड्याचं झाकण उघडलं. पण हे काय? हंड्यातून सोन्याऐवजी एक भला मोठा काळा ग खभिन्न भुंगा बाहेर आला. तो भुंगा थेट भैरूच्या नाकासमोर घोंगावू लागला. भैरू घाबरून मागे सरकला, पण तो भुंगा काही पाठ सोडेना. भैरू पळू लागला. भुंगा मागे. तो गावाबाहेर गेला, रानात गेला, पण तो बुंग असा आवाज त्याच्या कानातून जाईना. 3 दिवस आणि 3 रात्री भैरू जीवाच्या आकांताने धावत होता. त्याला ना जेवण सुचलं ना झोप. तो झोपायला गेला की भुंगा दंश करायला धावायचा. शेवटी थकून भागून चिखलाने माखलेला भैरू मामांच्या पायापाशी येऊन कोसळला आणि रडत म्हणाला, मामा मला वाचवा, मी पुन्हा कधी कोणाला फसवणार नाही. मामा हसले आणि म्हणाले, भैर्या, कष्टाची भाकरी खा, तरच हा भुंगा तुझी पाठ सोडेल. मामांनी काठी जमिनीवर आपटली आणि तो भुंगा गायब झाला. मंडळी, ही कथा जरी काल्पनिक असली आणि लोककथेच्या माध्यमातून सांगितली जात असली तरी यातून मिळणारा बोध मात्र सत्य आहे. बाळूमामांनी नेहमीच शिकवलं की कष्ट करा आणि ढोंगीपणाला बळी पडू नका. अंधश्रद्धेच्या मागे लागण्यापेक्षा भक्तीच्या मार्गाला लागा. मित्रांनो, अशा या थोर संतांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि त्यांच्या दिव्य ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर या क्षेत्री नक्की जा. तिथलं दर्शन, तो शांत परिसर आणि मामांच्या मेंढ्यांचा कळप पाहून तुमचं मन प्रसन्न होईल. चला तर मग एकदा मनोभावे जयघोष करूया. बोला बाळूमामाच्या नावानं चांग